अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांनी नुकताच मेळघाटचा दौरा केला। त्यामध्ये त्यांनी अनेक किलोमीटर पायदळ जाऊन प्रवास केल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसारित केली होती। प्राचीन धुळघाट रेल्वेची पाहणी करून चालत्या महामंडळाच्या बसमध्ये मुलाखतीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आला होता। यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यांनी यावेळी नवनीत राणा यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केलेला आहे। एसटी बसमध्ये प्रवास करून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली। हा त्यांचा स्टंटबाजीचा प्रयत्न नव्हता का? शिवाय नवनीत राणा यांनी 1.5 वर्ष कुठले काम केले? आमदार रवी राणा यांना आमदार होऊन 10 वर्ष झालेले आहेत। त्यांनी कोणकोणत्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील समस्यांचे निराकरण केले यावर सुद्धा चर्चा नाही। रवी राणा यांनी राष्ट्रपती शासन असताना 25 आमदार आपल्या खिशात आहेत असे वक्तव्य केले होते। याचा सुद्धा शिवसेनेने निषेध केलेला आहे। नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये दौरा केलेला नसून त्यांनी पिकनिक करून प्रसिद्धीकरिता नौटंकी केली असल्याचा आरोप सुद्धा प्रवीण हरमकर यांनी यावेळी केलेला आहे। बसमध्ये प्रवास करीत असताना दोघांनी सुद्धा मास्क लावले नव्हते। एसटी बसचा दरवाजा उघडून स्टंटबाजी केलेली आहे। यावर त्यांच्यावरती कार्यवाही होणे गरजेचे नाही का? असा सुद्धा प्रश्न प्रवीण हरमकर यांनी यावेळी केला। दोघांनी कोणत्या पक्षाचे वकिलत्व घेतले आहे हे जनतेला माहिती होऊ द्या। नवनीत राणा या अमरावतीकरांच्या माजी अनुभवहीन खासदार आहेत। आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातील शौचालय बांधकामावरती चुप्पी का साधली? ते अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील घोटाळ्यावरती वक्तव्य का करीत नाहीत? अशा अनेक शब्दांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावरती टीकास्त्र सोडले। या पत्रकार परिषदेला शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, माजी उपमहापौर रामा सोळंके, उपशहर प्रमुख पंजाब तायवाडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख राहुल माटोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे, महिला शहर प्रमुख कंठाळे, नगरसेवक ललित झंजाळ, नगरसेविका धामणे, नगरसेविका कुऱ्हाडे, पप्पू मुनोत व गोविंद दायमा यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आमदार साहेब यांनी एसटी बसमधून प्रवास करून मुख्यमंत्री साहेबांवर यांच्यावर टीका टिप्पणी करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला। वास्तविकता पाहता जिल्ह्यातील समस्या पटलावर मांडण्याकरिता जनतांनी लोकप्रतिनिधींना निवडून देत असतात, परंतु 1.5 ते 2 वर्ष झाले त्यांनी कोणते ठोस काम नाही केले। त्यांना काम करण्याचा अनुभव नाही व आमदार म्हणून 10 वर्ष झाली त्यांनी किती समस्याचे निवारण केले याबाबत चर्चा नाही। एवढ्या समस्या मेळघाटाच्या आहे तर त्यांनी त्यांचा पाठपुरा केला का? स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी केविलवाणी त्यांचा प्रयत्न आहे। या आधीसुद्धा त्यांनी राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लावावे, 25 आमदार माझ्या खिशात आहे अशा असे वाक्य बालिशसारखे अनेक वाक्य त्यांनी केले। आरोप प्रत्यारोप करून जनतेचं काम होणार नाही। लोकांची दिशाभूल करणे त्यांनी बंद करावे। लोकांचा भ्रम निराश झालेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।